अध्याय 210 पुंखील तीर्थ महात्म्य वर्णन. पुंखील तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तस्य वानंतरम तात पुंखीलं तीर्थमुत्तमं तत्र तीर्थे पुरा पुंखः पार्थ सिद्धिमुपागतः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, प्रिय युधिष्ठिर, त्यानंतरच उत्तम पुंखील तीर्थ आहे. हे पार्थ, त्या तीर्थात पूर्वी पुंख सिद्धी प्राप्त झालेत. महातेजस्वी क्षत्रियांचा अंत करणारे समर्थ जमदग्निपुत्र श्री परशुरामाने श्री नर्मदा तटावर राहून खूप तप केले. तेव्हापासून हे पुंखील तीर्थ प्रसिद्ध झाले. त्या तीर्थात जो स्नान करून भगवान श्री शंकराची आराधना करतो तो इहलोकात धनसंपन्न व बलवान होऊन परलोकात मोक्ष प्राप्त करतो. तो तिथे पितृगणांचे पूजन करून पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. त्या तीर्थात जो देहत्याग करतो त्यास निश्चितच रुद्रलोकात निवृत्तीरहित गती प्राप्त होते. त्या तीर्थात स्नान केल्यास मनुष्यास अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. राजा, त्या तीर्थात एका ब्राह्मणास भोजन दिल्यास करोड ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य फल मिळते. त्या तीर्थात जो मनुष्य श्री शंकराचे विधिपूर्वक पूजन करतो तो निश्चितच वाजपेय यज्ञाचे फल प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुंखील तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 210वा अध्याय पूर्ण झाला. तर हे पुंखील तीर्थ आहे. इथं दिलेत की पुंख सिद्धी प्राप्त झाले आहेत आणि त्याच इथं जमदग्निपुत्र भगवान परशुराम हे इथे जमदग्निपुत्र भगवान परशुराम यांनी ह्या तीर्थाच्या ठिकाणी तपस्या केलेली आहे. असं हे पुंखील तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 211 मुंडी तीर्थ महात्म्य वर्णन. तर पुढील अध्याय आहे अध्याय 211 अध्याय 211 मुंडी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. आश्चर्यभूतं लोकस्य देवदेवेन यत् कृतं तत्ते सर्वं प्रवक्ष्यामि नर्मदा तटवासिनां. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महादेव, श्री शंकराने जे केले ते जगात आश्चर्यकारक आहे. श्री नर्मदा तटावर निवास करणाऱ्यांचे वृत्त मी सांगेन. एकदा श्राद्ध काल उपस्थित झाल्यावर रक्तचंदनाचे लेपन केलेले देवेश श्री शंकराने कुष्ठी होऊन अनेक कृपण ब्राह्मणांना याचना केली. स्रवणाऱ्या ओल्या जखमा तसेच माशा व किडांनी युक्त असे ते त्वचारोगी झाले. दुर्गंधयुक्त दुर्मुखी कुष्ठरूपात ते पावलोपावली पडत होते. या वेशात ते ब्राह्मणांच्या निवासस्थानी जाऊन दारातच पडले व म्हणाले, हे गृहस्थ, आज मी तुमच्या घरी सुसंस्कृत ब्राह्मणांसह उत्तम भोजन करू इच्छितो. तेव्हा यजमानांसह तेथील सर्व लोक स्रवणाऱ्या जखमांनी युक्त सर्वांग असलेल्या त्या कुष्ठरोगीला म्हणाले, धिक्कार असो, दूषित दुर्गंधयुक्त अधम ब्राह्मण, तुम्ही त्वरित या घरापासून दूर जा. तुम्हाला पाहिल्यावर आम्हा सर्वांना हे उत्तम भोजन अभोज्य वाटेल. तेव्हा असेच व्हावे हे उद्गारून देवादिदेव श्री महेश्वर त्या श्रेष्ठ ब्राह्मणांदेखत निर्मळ आकाशात निघून गेलेत. हे राजा, श्री शंकर अंतर्धान पावल्यावर ते सर्व ब्राह्मण स्नान करून सर्वत्र जल शिंपडून जेव्हा विविध पात्रांत भोजन करू लागले तेव्हा त्यांनी इतस्ततः अनेक कृमी पाहिलेत. नि ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे काय आहे? तेव्हा एका गुणवान योगींद्र ब्राह्मणाने त्या सर्व शंकित ब्राह्मणांच्या समुदायाला म्हटले, यापूर्वी इथे आलेले ब्राह्मण साक्षात परमेश्वरच होते. त्यांना धमकी देत तिरस्कृत केल्यामुळे जे झाले ती मला त्यांची लीला वाटते. शास्त्रानुसार अतिथीच्या तिरस्काराचेच हे कर्म फल आहे, अन्य काही नाही. परमात्मा नि अतिथी विशेष पूजनीय आहेत. श्राद्ध काळात आलेल्या अतिथीची जो पूजा करत नाही त्या मनुष्याचे श्राद्ध पिशाच व राक्षसाने नष्ट होते. रूपवान किंवा कुरूप, घाणेरडा व मळकट कपडे घातलेला श्रेष्ठ योगी वा चांडाळही अतिथी असला तरी त्याचा धिक्कार करू नये.
त्याचे ते वचन ऐकून यजमानांना पुढे करून ते सर्व ब्राह्मण त्या कुष्ठरोगीला शोधत चौफेर धावू लागले. एका दाट वनात तो कुष्ठरोगी दिसला तेव्हा कुष्ठरोगी दिसला असे ओरडताच यजमानांसहित ते सर्व ब्राह्मण तिथे आले. ते त्या खांबासम निश्चल स्थितीत असलेल्या कुष्ठरोगी ब्राह्मणाकडे पाहतच राहिले. तो ब्राह्मण ना आक्रोश करत होता, ना चालत होता, ना हलत डुलत होता, ना पाहत होता. काही जण कारुण्यपूर्ण बोलत होते, तर काही त्याची स्तुती करत होते. ते सुंदर वाणीने निरंतर त्रिलोचन भगवान श्री शंकराची स्तुती करू लागले. हे देवेश, भुकेने व्याकुळ त्या ब्राह्मणांचे नासलेले अन्न आपणच विशेष रूपात पुन्हा संस्कार करून शुद्ध करा. युधिष्ठिर, त्या ब्राह्मणांचे वचन ऐकून कृपार्थ आशुतोष श्री शंकर प्रसन्न होऊन त्या ब्राह्मणांना बदले, महानुभाव, मी प्रसन्न होऊन ते अन्न तुमच्यासाठी अमृता समान केले आहे. ब्राह्मण, निज बंधू व सेवकांसह भोजन करा. नि या माझ्या मंडलाचे नित्य पूजन करा. कुंतीपुत्र, तेव्हापासून देवादिदेव शूलधारी श्री शंकराचे हे स्थान मुंडी नावाने प्रसन्न झाले. हे सर्व पापहरण करणारे व शुभदायी आहे. विशेषतः कार्तिकी पौर्णिमेला हे तीर्थ अतिपुण्यप्रद आहे. गया तीर्थासमान हे तीर्थ आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मुंडी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 211वा अध्याय पूर्ण झाला. तर हे मुंडी तीर्थ इथे अत्यंत विकल अवस्थेत असलेल्या आणि रोगी आणि आजारी त्वचारोग असलेल्या अवस्थेत भगवान श्री शंकराने ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे. आणि आता त्यांना आणि असं कोणीही इतकं दरिद्री किडे असलेले त्वचेवरती पडलेले आहेत असं आपल्यासमोर पण कोणी आलं तरी आपण थोडी ओळखणार आहे की हे कुठले संत सूक्ष्म रूपात आलेत किंवा कुठले ऋषी आलेत किंवा स्वतः प्रत्यक्ष भगवंत आलेले आहेत. आपणही कोणीच नाही ओळखू शकत. तसंच ह्यांनी ओळखलं नाही आणि त्यांची अवहेलना केली आणि ते तिथं जे ब्राह्मणांसाठी भोजन होतं त्यामध्ये कृमी निर्माण झालेत. अशीच घटना आपण गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये वाचलेली आहे की महाराजांचे गुरु तुकाबाई त्यांचे गुरु चिन्मयानंद ह्यांच्या ठिकाणी जेव्हा महाराज गेले होते तुकाबाईंसह, तेव्हा महाराजांना तिथं पंक्तीमध्ये सुरुवातीलाच मान दिला नव्हता आणि त्यावेळेला ते पंक्तीमध्ये आपण ती घटना पाहिली तर त्या पंक्तीमधलं ते अन्न आहे तिथे अक्षरशः जे वाढलं होतं अन्न तिथे अळ्या हे झाल्या, ते त्या भातामध्ये आणि अन्न कुजण्याची प्रक्रिया झाली आणि त्याच्यामध्ये अळ्या निर्माण झाल्या. तेव्हा तिथे लक्षात आलं की नाही, त्या ब्राह्मणांना सर्वांना असं वाटलं की हे कोण आहे, त्यांना का मान आधी द्यायला पाहिजे. आणि मग तिथं नंतर प्रार्थना केली गेली. महाराजांनी स्वतःच प्रार्थना केली आणि ते सर्व अन्न अगदी पूर्ववत झाले. तर हे आत्ता घडलेली घटना आहे. म्हणजे आपल्या संत आणि भगवंत हे एक आहेत ह्याची प्रचितीच आहे. इथे भगवान श्री शंकरांनी तशाच पद्धतीची घटना इथं सांगितलेली आहे आणि गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये आपण त्याच पद्धतीने घटना पाहिली आणि पुन्हा ते अन्न पूर्ववत पण झाले. पूर्ववत म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये अजून त्याचे गुणवर्धक आणि अमृतमय ते अन्न झालेलं आहे. तर ह्या घटना वैदिक परंपरेत वेदकालामध्ये होत होत्या आणि किंवा ह्या भगवंत करत होत्या आणि तेच सामर्थ्य देवतांएवढं म्हणजे सूक्ष्म देवतांएवढं सामर्थ्य हे आपल्या संतांनी प्राप्त केलेलं होतं. त्यावरून आपल्याला संतांचं पण महात्म्य इथे पुन्हा एकदा लक्षात येते. तर असं हे मुंडी तीर्थ आहे. त्यामुळे इथे विशेषताने सांगितलेलं आहे की कोणीही जेव्हा असं काही प्रसंग असतात आपल्या घरामध्ये किंवा जीवनामध्ये की आणि अशा पद्धतीने कोणी अगदी विचित्र रूपामध्ये आपल्या समोर असेल आणि आपली जेवणाची वेळ आहे किंवा काय, त्यावेळेला निदान आपल्याला नाही जमलं काही द्यायला पण निदान तिरस्कार तरी करू नये. तर कुठल्या रूपात काय कोण असेल आपल्याला काही नाही माहिती.
तर त्यामुळे प्रत्येक जीवाच्या अंतरी तेच तत्व आहे. हे पाहिलेलं जास्त सोपं आहे. त्याची दृष्टिवृत्ती आपण तो अभ्यास आपला, सराव आपला मानसिक दृष्टीने का होईना आपण करणं रोजच्या रोज आवश्यक आहे. म्हणजे अशी चूकभूल तरी होणार नाही. कारण इथे दिलेलं आहे, की अशा रूपामध्ये येणारा कोणी पुण्यात्मा असो किंवा विकर्म करणारा असो, चांडाळही असो, परंतु त्याला विनमुख करू नये. तर हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुणालाही विनमुख केलं तरी शेवटी त्याच्या अंतरी जे आत्मतत्व आहे ते भगवंताचंच आहे. त्यामुळे आपण साक्षात त्यालाच विनमुख करत असतो. नकळत आपल्या हातून ते कर्म घडत असतं. तर हे इथे या अध्यायात सांगितलेलं आहे.